आम्ही मला वाटतं जबलपूरला कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रमाच्या आधी हॉलच्या बाहेर ते ऑर्गनायझर उभे होते डॉक्टर जामदार. मला अजून आठवत आहे 25-27 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही सगळे कवी हॉलमध्ये कार्यक्रमासाठी संध्याकाळी पोहोचणार तिथे ऑर्गनायझर बाहेर उभे होते. डॉक्टर जामदार त्यांच्या घरी आम्ही उतरलो होतो. त्यांनी सांगितलं, हो सौमित्र तुम्हाला माहितीये का तुमची गारवाची कॅसेट देऊन तुमच्या गारवाच्या कविता म्हणून मी हिला प्रेमात पाडलंय आणि आमचं लग्न झालंय. तुम्ही म्हटलं त्याला जबाबदार गारवाला कशाला धरता. आणि ते म्हणाले की आमचं कधी भांडण झालं तर आम्ही बेडरूम मध्ये जातो आणि गारवाचं कुठलं तरी गाणं लावतो आणि आमचं भांडण मिटतं. त्या दिवशी मला कळलं गारवाचे उपयोग किती आहेत. असो, आता अरुणने कवी नेहमी जुन्या दिवसांची आठवण काढत असतो. ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो भले छीन लो मुझसे मेरी जवानी. मलाही आणि प्रत्येक कलावंताला कधीतरी असं वाटतं की आपण तेव्हा जास्त चांगलं लिहायचो. आता आपलं म्हणजे गारवासारखं कोवळं बघ माझी आठवण येते का आता या वयात लिहिता येईल की नाही माहित नाही. त्यावेळेचा पाऊस आता कोवळा वाटेल की नाही माहित नाही. आणि म्हणूनच कवी नेहमी जुन्या दिवसांमध्ये रमत असतो. म्हणून मी एक अरुणची कविता ऐकल्यानंतर सादर करतोय की जगायास तेव्हा खरा अर्थ होता निरर्थासही अर्थ भेटायचे. जगायास तेव्हा खरा अर्थ होता निरर्थासही अर्थ भेटायचे. मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्दही यायचे. मनासारखा अर्थ लागायचा अन मनासारखे शब्दही यायचे. नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे. निघोनी घरी शेवटी जात असता वळूनी कितीदा तरी पायाचे. उदासी जराशी गुलाबीच होती गुलाबातही दुःख दाटायचे. उदासी जराशी गुलाबीच होती गुलाबातही दुःख दाटायचे. जरा एक तारा कुठेही निखळता मनाला किती खिन्न वाटायचे. उदासी जराशी गुलाबीच होती गुलाबातही दुःख दाटायचे. जरा एक तारा कुठेही निखळता मनाला किती खिन्न वाटायचे. असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे. असेही दिवस की उन्हाच्या झळांनी जुने पावसाळे नवे व्हायचे. ऋतूंनी जरा भागले की नव्याने जुने झाड उगवायचे. ऋतूंनी जरा भागले की नव्याने जुने झाड उगवायचे. मनाचा असेही नव्याने जुने झाड उगवायचे. कधी जखम होता जराशी मनाला कधी जखम होता जराशी मनाला किती शब्द पाण्यात उतरायचे. तसे सावळे मन तसे कोवळे पण कुठून कसे आज आणायचे. कसे आज आणायचे. उरी रोज होता निळा एक पक्षी निळे त्यास आभाळ वाटायचे. उरी रोज होता निळा एक पक्षी निळे त्यास आभाळ वाटायचे. कळालेच नाही हृदय हे कशाने सुगंधी कशाने तरी व्हायचे. कळालेच नाही हृदय हे अचानक सुगंधी कशाने तरी व्हायचे. कधी सांज होता मनाच्या तळाशी किती शब्द पाण्यात उतरायचे. कधी सांज होता मनाच्या तळाशी किती शब्द पाण्यात उतरायचे. किती चंद्र तारे तरंगित होऊन किती ओल घेऊन पसरायचे. आता सांजवेळी निघोनी घरातून दिशाहीन होऊन चालायचे. आता पाऊलेही दुखू लागली की जरा
त्यांना उरी घ्यायचे. मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे. मनाचा किती खोल काळोख होता, किती काजवे त्यात चमकायचे. मनाभोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे, मनाला किती शुभ्र वाटायचे. आता रात्र होता, पुन्हा मध्यरात्री, पुन्हा सुन्न आभाळ वाचायचे. पुन्हा रात्र होता, पुन्हा मध्यरात्री, पुन्हा सुन्न आभाळ वाचायचे. कधी चंद्र येईल परतून तेव्हा पुन्हा शब्द होऊन उगवायचे. सगळ्यास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थासही अर्थ भेटायचे, निरर्थासही अर्थ भेटायचे.